नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धन्वंत राजवरती. तर आज मित्रांनो आपण माती परीक्षण का गरजेचं आहे आणि ते कोठे करायचं आणि त्याच्यामुळे काय फायदा होतो याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला 100% खूप चांगला फायदा होईल. तर माती परीक्षण का करायचं बघा. आता आपण जर आजारी पडलो समजा, तर आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती बघा डॉक्टर विचारतात आपल्याला काय झालंय. आणि जर समजा डॉक्टर विचारलंच नाही, डायरेक्ट काहीतरी इंजेक्शन गोळ्या दिलं तर चालेल का आपल्याला? नाही ना चालणार. तर मग तसं ह्या मातीच्या बाबतीत काय होतंय बघा, माती परीक्षण करत नाही आपण आणि ढोबळ मानाने कोणतीही खते घालतो आणि त्याच्यामुळे काय होतंय की आज ज्या प्रमाणात आपण खते वापरतोय, कीटकनाशक, बुरशीनाशक, ही जी काही केमिकल मधली सगळे आहेत, त्या व्यतिरिक्त तणनाशक असतील, याचा सगळ्याचा परिणाम काय होतो, आपल्या मातीच्या गुणवत्तेत परिणाम होतो आणि मग मातीचा थेट परिणाम काय होतो, पीक आणि त्यात निघणारं उत्पन्न. तर मग याच्यामध्ये जर आपण समजा माती परीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल ना की त्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन लेवल किती आहे, मातीचा पीएच किती आहे, त्याचबरोबर ईसी किती आहे त्या मातीचा, त्याचबरोबर मातीमध्ये प्राथमिक अन्नद्रव्ये, द्वितीय अन्नद्रव्ये यांचं प्रमाण किती आहे. ह्या गोष्टी आपल्याला त्या माती परीक्षणाच्या रिपोर्टवरनं लक्षात येतील आणि त्यामुळे मग आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे लक्षात येईल. कोणती खतं किती प्रमाणात द्यायची, आपल्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक किती प्रमाणात आहेत, नको ते घटक टाकायची गरज पडणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्या खर्चात बचत होईल. राईट. आता बघा, माती परीक्षण करण्यासाठी पण काळजी घ्यावी लागते आपल्याला. कसं की पीक निघून गेल्यानंतर आणि नांगरणीपूर्वी आपल्याला माती परीक्षणासाठी नमुना घ्यायचा. जे काही उपकरणं आपण वापरणार आहे तर ती स्वच्छ धुतलेली असावीत. त्यानंतर ज्या ठिकाणचा आपण नमुना घेतोय ती जमीन अशी म्हणजे जिथं पाणी जास्त साठतं किंवा खताचं ढिगारे पडतात किंवा त्या ठिकाणी खड्डा आहे किंवा बांधालगतची आहे, तर अशा ठिकाणची जागा सिलेक्ट करायची नाही. तर शेतामध्ये काय करायचंय, पूर्ण शेतामध्ये, आणि ते पण मातीचं प्रकार जो आहे, समजा आता हलक्या स्वरूपाची माती आज जमीन असेल तर तिथला नमुना वेगळा घ्यावा लागेल त्या एकरासाठीचा, आणि जर समजा काळी माती असेल तर त्या ठिकाणचा नमुना वेगळा कलेक्ट करावा लागेल आपल्याला. तर अशा पद्धतीने नमुना निवडताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि नमुने घेताना एका एकरामधून 15 ठिकाणची माती घ्यायची आपल्याला, म्हणजे असं झिगझॅग शेप मध्ये. ही शेतामधली 15 ठिकाणची ह्या टाईप मध्ये माती घ्यायची, म्हणजे इथली घेतली, इथली घेतली, इथली घेतली, अशी 15 ठिकाणची माती आपल्याला घ्यायची आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये पण काय करायचं की आता समजा 3 महिन्याच्या हंगामी जर पिकं असतील तर त्याच्यामध्ये 25 सेंटीमीटर पर्यंत खोली घ्यायची, अशी व्ही आकाराची. 25 सेंटीमीटर म्हणजे एवढा खड्डा घ्यायचा आणि ह्यातली माती काढून टाकायची आणि नंतर ही जी स्लाइड आहे ह्याची, ही तिरकं असं तासायचं इथपर्यंत, इकडून इकडून, आणि असे नमुने कलेक्ट करायचे. हे असे 15 ठिकाणाहून नमुना घ्यायचा आणि मग ही घेतलेली जी काय माती आहे, बरोबर, तर ही जी काय टोटल 15 ठिकाणचं सॅम्पल कलेक्ट केलंय, ह्याच्यामध्ये काय करायचं की अशा ठिकाणून घेतलेली माती एकत्रित करायची आणि त्याचं काय करायचं, 4 भाग करायचं आणि त्याच्यामध्ये मग समोरासमोरचं जे भाग आहेत ते एकत्रित करायचे. म्हणजे हा आणि हा भाग एकत्रित करायचा, हा आणि हा भाग एकत्रित करायचा आणि ते सेपरेट घेतले आपण एकत्रित करून, तर त्यातला एक भाग काढून टाकायचा आणि जो राहिलेला दुसरा 2 भाग एकत्रित केला तर त्यातला जो एक भाग आहे तो परत सेम असंच करायचं, परत त्याचं 4 भाग करायचं आणि त्याच्यामधलं समोरासमोरचं भाग मिळवायचं आणि समोरासमोरचं भाग एकत्रित करून तो साईडला काढायचा. त्यानंतर परत सेम अशी प्रोसेस करायची की अर्धा ते 1 किलो माती शिल्लक राहीपर्यंत आपल्याला ही सेम प्रोसेस करायची आणि तो जो झालेला नमुना आहे, तो अर्ध्या ते 1 किलोचा जो सॅम्पल आहे तो मग आपल्याला लॅबकडे इन्स्पेक्शनसाठी पाठवून द्यायचा. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की 3 महिन्याची पिकं असतील तर 25 सेंटीमीटर पर्यंतची, 6 महिन्याची पिकं असतील तर समजा 40 सेंटीमीटर पर्यंत खड्डा घ्यायचा आणि वार्षिक जर पिकं असतील तर मग त्याला अगदी, फळबागा वगैरे असतील तर त्याला अगदी 50 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही खड्डा घेऊ शकता. मग त्या ठिकाणची अशी स्लाइस मध्ये तिरकी माती घ्यायची सगळ्या ठिकाणची आणि सेम पद्धतीने नमुना गोळा करून मग तो लॅबला पाठवून द्यायचा. ओके. तर अशा पद्धतीने सॅम्पल कलेक्ट करायचा आहे आपल्याला आणि तो नमुना ठेवण्याची जी पिशवी, ती खताची पिशवी वापरायची नाही त्याला, किंवा प्लास्टिकची पिशवी वापरा. त्याच्यामध्ये नंतर बाहेरनं कापडी पिशवी घाला त्याला आणि तशा ह्याच्यामध्ये पॅकिंग करून त्याला लेबल टाका आतमध्ये त्या मातीच्या प्लास्टिकच्या पिशवीवरती बी तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचा गट नंबर, हे सगळे डिटेल्स टाका आणि त्यानंतर बाहेर पण लेबल लावा. तर अशा पद्धतीने तुम्ही सॅम्पल कलेक्ट करून देऊ शकता. त्यानंतर की आता हे कोठे करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर बघा, असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की माती परीक्षण करण्यासाठी साहेब काय होतं की आम्ही ज्या ठिकाणी लॅबला देतो तिथून मग व्यवस्थित ते सॅम्पल रिपोर्ट देत नाहीत, म्हणजे काहीतरी आकडेवारी चेंज करायची ना असाच मोगम रिपोर्ट द्यायचा, अशा प्रकार होतात.
तर मित्रांनो, यामध्ये काही ट्रस्टेड लॅब अशा आहेत त्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव येथे जोगळेकर अॅनालिटिकल लॅब म्हणून आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सॅम्पल पाठवू शकता. तिथे एकदम 100% शुअर तुम्हाला रिपोर्ट चांगला भेटतो, त्याच्यामध्ये कुठलीही गडबडी होत नाही. त्यानंतर दुसरी आपली लॅब आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्या भिगवणमध्ये एक बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून आहे. तर त्या ब्रांचची त्यांची स्वतःची लॅब आहे. त्यांचं खाली बँक आहे आणि वरती ही माती परीक्षणची लॅब आहे. तर त्यांचं काय कुठल्या कंपनीसोबत टाईप वगैरे नाहीये. तर बघा, तुमचं जर असा 10-15 शेतकऱ्यांचा ग्रुप असेल आणि त्यांना जर कॉन्टॅक्ट केला तर ती लोक येऊन तुमच्या इथून सॅम्पल कलेक्ट करून घेऊन जातात. आणि तुम्ही जर सिंगल आहात, तुम्हाला एकट्याला परीक्षण करायचंय, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला तो सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी जावं लागेल. परंतु तुम्हाला अगदी आठवड्यामध्ये त्या तुमची जे काही सॉइलचं तुम्ही सॅम्पल दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित परीक्षण करून अगदी आठवड्यानंतर म्हणजे एकदम क्लिअर रिपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्यामध्ये कुठलीही गडबडी होणार नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी पण तुम्ही परीक्षण करू शकता. त्यामध्ये आता तुम्हाला अंतरानुसार कुठलं जवळ आहे ते तुमच्या ह्याने बघा. ओके, तर बघा, अगदी जेवायचं ताट सुद्धा आपण स्वच्छ करून दुसऱ्या टायमिंगला जेवतो. आणि डायरेक्ट जर न धुता खरकट्या ताटात जेवलो तर काय होईल? आपल्याला काहीतरी आरोग्याचा प्रॉब्लेम होईल ना. मग तसं या मातीच्या बाबतीत पण होत आहे. तर मित्रांनो, ही मातीमध्ये पण असंख्य जीवाणू आहेत, जीव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, बुरशी आहेत चांगल्या प्रकारच्या. तर त्यांच्यावरतीही याचा परिणाम होतोय नको असलेले घटक अतिशय जास्त प्रमाणात घातल्यामुळे. तर मित्रांनो, थोडंसं आपण टेक्निकली स्टडी करून अशा पद्धतीने जर गेलो, जर माती परीक्षण केलं तर त्यांनाही काही त्रास होणार नाही आणि आपल्या मातीची प्रतिकार शक्ती चांगली वाढेल. राईट. तर मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच काहीतरी उपयोगी पडेल. बघा मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी जी काही 16 मूलद्रव्ये आहेत महत्वाची, तर त्यांचा काय फायदा आहे घटक वाईज आपण पाहिलं होतं आणि त्यांची कमतरता कशा पद्धतीने ओळखायची हे आपण त्यामध्ये पाहिलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुम्हाला त्यातून सगळं कमतरता कशी ओळखायची आणि घटक द्रव्यांचा रोल काय ते लक्षात येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कीड रोग व्यवस्थापन आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी काय यूज करायचं याची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.